खानदेश बांधव माझ्या मतदारसंघात राहतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आमदार महेंद्र थोरवे यांचे वक्तव्य. खानदेश रहिवासी सेवा संघ खोपोली खालापूर यांचा स्नेह मेळावा खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. यावेळी आमदार थोरवे यांनी आपले विचार मांडताना ऐरणी भाषा म्हणजेच खानदेशी भाषा, खानदेशाने खूप मोठे योगदान या देशासाठी दिले आहे. या भूमीमध्ये प्रभू श्री रामचंद्र व श्रीकृष्ण येऊन गेले. श्री रामचंद्र यांनी वनवासामध्ये खानदेशातील दंडकारण्य हा प्रदेश निवडलेला होता, कारण या प्रदेशातील वातावरण, पाणी, हवा ही शुद्ध होती. तसेच आपल्या देशाच्या जडणघडणीत गुरुवर्य साने गुरुजी, मराठी साहित्यातील थोर लेखिका बहिणाबाई चौधरी, राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील या देखील खानदेशातीलच. अतिशय प्रेमळ असणारा हा समाज, या लोकांचे प्रेम बघितल्यानंतर निश्चितच खूप आनंद होतो. त्यामुळे खानदेश रहिवासी माझ्या मतदारसंघात राहतात याचा मला सार्थ अभिमान आहे, असे वक्तव्य केले. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक तथा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील, खालापूर तालुका संपर्क प्रमुख पंकज पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, तात्या रेठे, प्रसाद वाडकर, अनिल मेंढे, ईश्वर शेंपी, ईश्वर कासार, विकास निकम, गजानन धनगर, सुनील पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानदेशी असणारे प्रतिभाताई पाटील असते, आपण साने गुरुजींना पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी आपण पाहिलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. एवढं सुंदर वाक्य, संपूर्ण संसार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपण सारेजण पाहताय की महाराष्ट्र भूमीत मराठी भाषा कशी बोलली जाते. लग्न झालं की नवरा बायको काय बोलतात. इकडे तुम्ही राहताय ना, अरे बोलता की नाही. या परिसरामध्ये कोकण पट्ट्यामध्ये राहताय, लग्न झालं की काय म्हणतात, नवरा आणि बायको. खानदेशामध्ये या लग्न झालेला शब्द आहे का नवरा बायको. काय शब्द आहे, राम आणि सीता. अरे हीच तर खरी खानदेशाची संस्कृती आहे की नवरा बायकोला राम आणि सीतेचं महत्व दिलं गेलं. तर ती संस्कृती कशी असेल, मी काय चुकीचं बोललो का. ऐरणी भाषा ही जगभरातील सर्वात मोठी भाषा आहे हे सांगितलं गेलं, त्याचं कारणच ते आहे. आणि म्हणून आज मला फार अभिमान वाटला की खानदेशी बांधवांचा स्नेह मेळावा होतोय. त्या खानदेशी बांधवांना फार मोठं योगदान मला या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी दिलेलं होतं. आणि म्हणून आज मोठ्या संख्येने या ठिकाणी मी पाहिलं खानदेशी बांधव उपस्थित आहेत. अतिशय अभ्यासू, उच्च शिक्षित असणारे सगळे युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने असेल, आपलं कुटुंब त्या ठिकाणी सक्षम करण्याच्या दृष्टीने असेल, किंवा आपण कशा पद्धतीने आपण आपलं परिवार सुखी करू या दृष्टीने खानदेश सोडून तुम्ही मुंबईकडे आला. मुंबईच्या जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये ईश्वर कासार तुम्ही आला. आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशी बांधवांचं वास्तव्य दिवसेंदिवस वाढत गेलं. आणि आज पाहतोय एवढा मोठा जनसमुदाय खानदेशी बांधवांचा या मेळाव्याच्या रूपाने मला पहिल्यांदा पाहायला मिळालं. संजयजी, हे पाहून फार समाधान मला या ठिकाणी वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला भगिनी असतील, सगळे युवक असतील, त्यांचा केलेला आपण सत्कार असेल, खानदेशी रत्न पुरस्कार आपण या ठिकाणी दिला गेला.